नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सोलगाव बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय रिफायनरीबाबत उद्योग मंत्र्यांनी बैठक घेणं अयोग्य. खासदार विनायक राऊत यांनी पत्राद्वारे दर्शवला विरोध आणि व्यक्त केली नाराजी. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काढलेल्या वादग्रस्त विधानाचा रत्नागिरी, चिपळूण, राजापूर येथे सर्वपक्षीय नेते मंडळींनी केला धिक्कार. आणि रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्र आणि राज्य शासनासमोर पुन्हा उभं राहिलं संकट. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. मुंबई येथे बैठक घेऊन नव्हे तर स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्योग मंत्र्यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. खरं म्हणजे रिफायनरी सारखा एक केमिकल युनिट त्या ठिकाणी येत असताना साहजिकच आहे, लोकांचा विरोध होणं स्वाभाविक आहे. तिथले मच्छीमार आहेत, बागायतदार आहेत, हे त्यांच्या उपजीविकेवर खूप मोठा विपरीत परिणाम या रासायनिक प्रकल्पाच्या किंवा औष्णिक प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे लोकांचा खूप मोठा विरोध आहे. 6च्या 6 गावातल्या ग्रामसभांनी त्याला विरोध केलेला आहे. विरोधाचे ठराव मंजूर केलेले आहेत. देवाचे गोठणे येथे जो निवडणूक झाली, मतदान झालं, त्या मतदानामध्ये सुद्धा जवळजवळ 80% लोकांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे ह्या रिफायनरीच्या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांशी सुसंवाद साधणं अत्यावश्यक आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची आवश्यकता आहे. असं न करता केवळ आणि केवळ आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांच्या बैठका बोलवायच्या आणि त्या बैठकीमध्ये प्रोजेक्ट मंजूर करायचा, हे योग्य होणार नाही. आणि म्हणून आमचं नातं हे स्थानिक ग्रामस्थांशी आहे आणि त्यांची बाजू घेऊनच आम्ही आजपर्यंत उभे राहिलेलो आहोत. त्यामुळे या प्रश्नावर सुद्धा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्या अगोदर बारसूच्या स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करण्याचं कर्तव्य उद्योग मंत्र्यांचं आहे. ते त्यांनी पार पाडावं, हा मी त्या पत्राच्या द्वारे त्यांना सूचित केलेला आहे. रिफायनरीबाबत उद्योग मंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी बैठकीत काय मत व्यक्त केलं ते ऐकूया. मला असं वाटतं की या बैठकीला कोणी राजकीय रंग देऊ नये. शेवटी एखाद्या लोकप्रतिनिधीला, मग ते माझ्या विचाराचे असतील किंवा माझ्या विचाराचे नसतील, एखाद्या लोकप्रतिनिधीनं जर सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असेल, म्हणजे मी प्रकल्पाच्या दृष्टीने म्हणतोय, प्रकल्पाच्या दृष्टीने पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असेल, आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या कोकणामध्ये रोजगार जर निर्माण होणार असेल, त्याच्यासाठी जर ते आम्हाला सरकार म्हणून साथ देत असतील, आमच्याबरोबर चर्चा करत असतील, तर मला असं वाटतं की राजकीय गोष्टी बाजूला ठेवून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि राजन साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ती महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या, जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या रोजगार निर्मितीसाठी घेतलेली आहे. आणि तीच भूमिका आमची शासनाची आहे. आणि शासनाची भूमिका जर एक लोकप्रतिनिधी घेत असेल तर त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. नाही, विनायक राऊतांनी, खासदार साहेबांनी पत्र ऑलरेडी आम्हाला दिलेलं आहे. विनायक राऊत साहेबांची भूमिका अशी आहे की स्थानिकांचा विरोध आहे म्हणून माझा विरोध आहे. आता माझा विरोध आहे म्हणजे पक्षाचा विरोध आहे का, असं तरी पक्ष त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही. त्यांचं पत्र देखील माझ्याकडे आहे. परंतु राजन साहेबांनी क्लिअर कट असं सांगितलं की माझं समर्थन आहे, मी तिथला स्थानिक आमदार आहे
आणि दुसरं त्यांनी एक जी आम्हाला माहिती सांगितली ती आमच्या दृष्टीने महत्वाची आहे, त्याचा देखील आम्ही अभ्यास करतोय की तालुक्यातील 70 ते 75% ग्रामपंचायतींनी राजापूर तालुक्यातल्या हा प्रकल्प राजापूर तालुक्यामध्ये असावा यासाठी पाठिंबा दिलेला आहे. लँड ॲक्विजिशन तर सुरू झालेलं आहे, स्टाटा टेस्टिंग सुरू आहे. स्टाटा टेस्टिंगच्या बाबतीमध्ये जे काही सांगितलं होतं की नाट्यामध्ये विरोध झालाय, नाट्यामध्ये 100% बोर मारून झालेले आहेत. 84 जे शिल्लक होते त्याच्यातल्या 32 लोकांनी संमती दिलेली आहे, ते देखील काम सुरू होईल. आणि माझी तिथल्या सगळ्याच जनतेला विनंती आहे, विरोध करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की टोकाचं पाऊल घेऊन कुठचीही गोष्ट होणार नाही. त्यांनी चर्चा केली पाहिजे. चर्चेला त्यांनी जर माझ्याकडे वेळ मागितली, मुंबईत वेळ मागितली तर मी मुंबईमध्ये देईन, रत्नागिरीमध्ये वेळ मागितली तर रत्नागिरीमध्ये देईन. परंतु जाळून टाकू, मारून टाकू, ठार मारू ही काही लोकशाहीतली भाषा असू शकत नाही. आपण समंजसपणानं बसलं पाहिजे, समंजसपणानं मार्ग काढला पाहिजे. राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव पंचक्रोशीत होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी मुंबई येथे विशेष बैठक बोलवली होती. परंतु त्या अगोदरच खासदार विनायक राऊत यांनी पत्र देऊन आपला विरोध दर्शवल्यानं हा विषय आता पुन्हा गाजू शकतो असं बोललं जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाने बारसू सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा मात्र आजही विरोध असल्यानं रिफायनरीबाबत शासनासमोर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सामंत साहेबांना आम्ही ऑफिशियली लेटर देऊन सुद्धा त्यांनी स्थानिकांची भेट नाकारलेली आहे. आणि आज इथल्या स्थानिकांना विश्वासात न घेता जे अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत, म्हणजे ह्या राज्यामध्ये लोकशाही शिल्लक आहे की नाही, ग्रामस्थांशी न बोलल्याशिवाय हे मिटिंगच कसे करू शकतात. त्यांनी तिकडे काही ठरवू दे, आम्हाला त्याच्याशी काही लेणं देणं नाही. आम्हाला रिफायनरी इथे नकोय आणि ती आम्ही व्हायला इथे देणार नाही. प्रथमतः खासदार साहेबांचे मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी इथली खरी परिस्थिती ही खऱ्या अर्थाने जगासमोर मांडली आणि खासदार साहेब आमच्या कायमच पाठीशी राहिले आहेत विरोधाच्या. आमदार साहेबांना आम्ही 2 वेळा लेटर देऊन 4 ते 5 वेळा त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही इथे स्थानिकांना येऊन भेटा, यांच्याशी चर्चा करा. तर आमदार साहेबांचं इथे धाडसच झालं नाही की इथे येऊन भेटायचं. त्यांच्यामध्ये तेवढी हिंमतसुद्धा दिसत नाही आहे की इथल्या स्थानिक ग्रामस्थांची चर्चा करायची. त्यांनी राजापुरात 4 दलालांची मिटिंगा केली, म्हणजे समर्थन आहे असं दिसत नाही. ते स्थानिक जवळजवळ 10,000 लोक विरोधात आहे आणि आमदार साहेबांनी कधीही यावं. आम्ही त्यांना 4 वेळा मतदान केलं आहे, आमच्याशी येऊन चर्चा करावी, मग आमचा विरोध किती आहे तो त्यांना दिसेल. आम्ही ग्रामस्थ म्हणून एवढंच त्या मिटिंगकडे बघतोय की आज जी सभा लावली ती फक्त त्याच्यामध्ये समर्थक जाणार आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांची भूमिका काय आहे हे त्यांना कुठे समजणार आहे. आणि ते जास्तीत जास्त आमच्या विरोधकांना लपवण्याचा प्रयत्न करतायत. विरोध किती आहे दाखवण्यासाठी ते फक्त समर्थकांची मिटिंग लावत आहेत. आणि मी स्पष्ट सांगेन, आम्ही अगदी मारायच्या तयारीत आहोत. हे जे दलाल आहेत, जे समर्थक आहेत, सगळे भाडोत्री आहेत. स्थानिक इथे हे जे आहेत समर्थक आहे, स्थानिक समर्थक कोणीही नाही. आणि त्याच्यामुळे ह्या सभेला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि ही सभा जरी झाली आणि त्यांनी जरी किती काय केलं तरी हा प्रकल्प होऊ देणारच नाही आम्ही. एवढी आम्ही इथल्या टोटल सगळ्या ग्रामस्थांनी विरोधकांनी भूमिका घेतलेली आहे. 2 महिन्यांपूर्वी शासनातर्फे सोलगाव बारसू पंचक्रोशीतील जमिनीचे सर्वे करण्यासाठी पथक आलं असताना ग्रामस्थांनी त्यांना आंदोलन करून पिटाळून लावलं होतं. आमदार राजन साळवी, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदी नेते आणि शासन प्रशासन राजापूर तालुक्यातच रिफायनरी व्हावी म्हणून प्रयत्न करू लागले आहेत. परंतु ग्रामस्थांच्या विरोधामुळे त्यांनाही आज सावध भूमिका घ्यावी लागली आहे.
बऱ्याच वर्षांनंतर उदय सामंत यांच्या रूपाने स्थानिक आमदारांना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि राज्याचे उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली असल्यानं राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या रिफायनरीबाबत ते आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काढलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे चिपळूण येथे जोरदार आंदोलन करण्यात आलं। गाढवावर बॅनर लावून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला। जिल्हा प्रमुख सचिन कदम यांनी राज्यपालांच्या त्या वक्तव्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली। कोश्यारी जो आहे तो राज्यपाल या पदावर या महाराष्ट्रात आल्यानंतर त्याने या महाराष्ट्रामध्ये अनेक पुरुषांच्या आपल्या अनेक महाराष्ट्राचा अपमान होईल अशी वक्तव्य आणि अशी वागणूक आणि हे जाणून म्हणून भाजप पुरस्कृत असल्यासारखं वाटतं। आणि कालच त्याने कर केला की महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराज महाराष्ट्राचे अस्तित्व आहे त्याच्याबद्दल जे अपशब्द वक्तव्य दिलं याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी तालुका स्तरावर या एकाच वेळेला त्याचा जाहीर निषेध करण्याचं आंदोलन होतं। सातत्यानं ही अशी खेळी खेळत असतं, हे सगळं भाजपचं आणि त्याच्या मित्रपक्षाचं षडयंत्र आहे। सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज असतील अन्य थोर पुरुष असतील यांचं नाव कमी करायचं एक त्यांना आता जमत नाही स्वतःला, म्हणून याची प्यादी सोडून त्यांनी सातत्यानं काल तो पडळकर येणार तो म्हणतो की कोथळा काढला महाराजांचा अफजलखानानं, त्यांना इतिहास माहिती नसतो काय नाही, अशा दळपत्री माणसांचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथं जमलो होतो। दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे रत्नागिरी येथे राज्यपालांच्या त्या वक्तव्याविरोधात धिक्कार आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कुणाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध असो राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध असो निषेध असो शिवसेना जिंदाबाद राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध असो। जिल्हा प्रमुख विलास साळके, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, प्रशांत सावंत, संजय पुनस्कर आदींनी राज्यपालांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्यानं आमच्या महापुरुषांच्या संदर्भामध्ये जी वक्तव्य करतायत ती निश्चितपणे निषेधार्थ आहेत। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संदर्भामध्ये त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केली होती। आता कालसुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने वक्तव्य केलेत त्याचा निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आता निषेध केला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य आहेत। खरं तर महाराष्ट्राचा राज्यपाल पद हे खऱ्या अर्थानं मोठं पद आहे, पण भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल आहेत की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत हाच खरा प्रश्न आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत नव्हे तर संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीनं जो वक्तव्य करतायत त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे कारवाई होणं आवश्यक आहे। आम्ही राष्ट्रपतींना विनंती करतोय की अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणारा हा राज्यपाल या महाराष्ट्रामध्ये त्यांना ठेवू नये, महाराष्ट्रातून त्यांना तात्काळ त्यांचा पायउतार केला पाहिजे, तात्काळ त्यांना घालवलं पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही इशारा देतोय। लांजा राजापूर येथेही ठाकरे गटातर्फे आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आलं। आमदार राजन साळवी यांनी राज्यपालांच्या त्या वक्तव्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली।
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी 1-2 दिवसापूर्वी आमचं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे विधान केलेलं आहे त्या विधानाचा या ठिकाणी लांजा शिवसेना निषेध करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचं दैवत आहे हे सांगण्याची वेगळी काय आवश्यकता नाही। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी छत्रपतींनी त्या काळापासून जो आपला आदर्श ठेवला हा निश्चितपणे अभिमानास्पद आहे। भगतसिंग कोश्यारी काय म्हणाले की जुन्या काळातले हिरो आणि आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते, पण आत्ताच्या काळामधली जी मंडळी या ठिकाणी नावं घेतलेली आहेत त्यांची तुलना छत्रपतींशी केली जाते आहे। हे विधान संपूर्ण चुकीचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत होतं आणि जुन्या काळातलं होते, नव्या काळातले नाही आहेत अशाचं विधान करणे संपूर्ण चुकीचं आहे। विधानाचा हेतून आम्ही निषेध करत आहे। रत्नागिरी जिल्हा काँग्रेसतर्फे मारुती मंदिर सर्कल येथे राज्यपालांचा जाहीर निषेध करण्यात आला। जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय। राज्यपाल कोश्यारींचा निषेध असो, राज्यपाल कोश्यारींचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, कोश्यारींचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, कोश्यारींचा निषेध असो, राज्यपाल कोश्यारींचा निषेध असो। हरीश शेखासन आणि रमेश शहा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन महाराष्ट्र भूमीत राज्यपाल म्हणून यायचं आणि त्यांच्याच बद्दल अपमानजनक असं शब्द उच्चार करायचे। फक्त भगतसिंग कोश्यारीच नाही तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी याने सुद्धा अकलेचे तारे तोडलेले आहेत। आज रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने सुधांशु त्रिवेदी आणि भगतसिंग कोश्यारी या दोघांचाही आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत व आमची मागणी आहे की ज्या भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचा वापर करून देशामध्ये निवडणुकीच्या वेळेला प्रचार केला, सत्ता मिळवली, त्या भाजपच्या पंतप्रधानांना आमची विनंती आहे की त्वरित त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांना परत बोलवावं, त्यांची इथून त्वरित हकलपट्टी करावी ही आमची मागणी आहे। महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी या दोघांनी अपमानास्पद वक्तव्य करून शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि त्याबद्दल आम्ही जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मिळून त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत। ज्या माणसांना शिवाजी महाराज माहीत नाहीत त्या माणसांनी खरं म्हणजे महाराष्ट्रात राहूच नये असं आमचं म्हणणं आहे। अशा माणसाला महाराष्ट्रात का ठेवावं? महाराष्ट्रातल्या जनतेने याचा निर्णय घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने यांना ताबडतोब या पदावरनं खाली उतरलं पाहिजे अशी ही जिल्हा काँग्रेसची मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आम्ही इथे सर्वांनी घोषणा दिलेल्या आहेत आणि त्याचा जाहीर निषेध करीत आहोत। कोश्यारी आणि त्रिवेदी ह्या दोघांवरती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। मारुती मंदिर येथे करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये दीपक राऊत, बंडू सावंत, विकास पाटील, आतिफ साखरकर, नदीम मुजावर, रिजवाना शेख, काका तोडणकर, रवी खेडेकर, बरकत काझी, मिथिलेश देसाई आदी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। रत्नागिरी येथे आयोजित काँग्रेसच्या निषेध आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश देसाई सहभागी झाले आणि त्यांनी राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांवर कडक शब्दात टीका केली। सर्वांना जय जाऊ। मी मिथिलेश हरिश्चंद्र देसाई संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष आहे। आज यांनी जे आंदोलन घेतलेलं आहे हा महाराष्ट्रामध्ये फार महत्त्वाचा विषय आहे। महत्त्वाचा विषय ह्या कारणाने आहे की जे आपल्या माननीय राज्यपाल आहेत, आता त्यांना माननीय म्हणावं की नाही, त्या राज्यपाल पदाचा हे ते काय म्हणतात ती गरिमा आहे म्हणून आम्ही तो वाक्य वापरतोय। त्याच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की जे राज्यपाल महोदय आहेत त्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, खूपदा म्हणजे जर गेले 2-3 वर्षाचा जर तुम्ही बघाल त्यांचा सिक्वेन्स बघाल तर ते एका विशिष्ट विचारसरणीला सरस होईल अशा पद्धतीने त्यांचे वक्तव्य राहतात। ते मुद्दामून तशा गोष्टी घडवतात।
महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आता बसलेलं आहे, शिंदे फडणवीस सरकार, त्यांना देखील विनंती आहे की तुम्ही आता यांना पास करावं आणि त्यांनी देखील आता इथनं जाणं गरजेचं आहे. त्यांनी राज्यपाल दुसऱ्या राज्याचा जाऊन करावं, पण जिथं आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे तिथं त्यांच्या ह्याच्यापुढे या गोष्टी चालणार नाहीत. जय जिजाऊ. दरम्यान शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भाजपचाच पाठिंबा असल्याचा आरोप केला आहे. पण या सगळ्यांचा कधी भारतीय जनता पार्टीने निषेध केलेला नाही, किंबहुना त्यांची पाठराखण केलेली आहे. काल परवा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. यापूर्वी कर्नाटकचे भारतीय जनता पार्टीचे मंत्री त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. ज्या कंगना राणावतना त्यांनी एक राष्ट्रीय पुरस्कार दिला, मला वाटतं पद्मश्री हा पुरस्कार त्यांना दिला, त्यांनी सुद्धा हे स्वातंत्र्य हे भीक मागून मिळालेलं स्वातंत्र्य आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी अनेक राष्ट्रभक्तांचा, अनेक शहीदांचा अपमान केलेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचं सध्या पार्टी विथ डिफरन्स हा एक नवीन फॉर्म्युला सुरू झालेला आहे की आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, परंतु आमचा पक्ष त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. आणि म्हणून अशा राष्ट्रभक्त महापुरुषांचा, समाजसुधारकांचा, देशभक्तांचा, स्वातंत्र्यवीरांचा जिथे जिथे अपमान होतोय तिथे तिथे भारतीय जनता पार्टी एकच शब्द प्रयोग करते की आम्ही त्या मताशी सहमत नाही, त्या वक्तव्याशी सहमत नाही, पण आमचा त्यांना पाठिंबा आहे. आणि म्हणून कोश्यारी, भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल आहेत ते दिल्लीला गेले काय आणि कुठे गेले काय, त्यांच्या वागण्यामध्ये सुधारणा करण्याकरता भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कोणाच्याही वागण्यामध्ये सुधारणा होण्यातली नाही. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने मला गेली 33 वर्ष जो मान सन्मान दिला आहे त्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही असे भावनिक उद्गार शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ गायत्री गुळवणी यांनी काढले आहेत. मी सौ गायत्री गणेश गुळवणी, मुख्याध्यापिका राभा शिर्के प्रशाला, रत्नागिरी, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होते. गेली 33 वर्ष या संस्थेनं मला एक अस्तित्व दिलं, मला समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. या संस्थेच्या ऋणातून मुक्त होणं शक्य नाही, पण त्या संस्थेची अगदी मला जाणीव आहे की हे ऋण मी कधीच उचलू शकत नाही. यामध्ये 1 लाख रुपये राभा शिर्के प्रशालेचा अमृत महोत्सव आपण आता सुरू करतोय. त्या अमृत महोत्सवाच्या देणगी जमवण्याचा आपला जो संकल्प आहे त्याला सुरुवात म्हणून मी माझ्या वतीने 1 लाख रुपये त्यासाठी देत आहे. त्याचप्रमाणे उर्वरित 1,25,000 जे आहे त्याचा विनियोग विद्यार्थ्यांच्या बक्षिसाच्या रकमेसाठी केला जावा यासाठी म्हणून संस्थेकडे ते सुपूर्द करत आहे. याचप्रमाणे आपल्या शाळेचा नावलौकिक अभ्यासाबरोबरीनच कला क्रीडा क्षेत्रामध्ये आहे हे लक्षात घेऊन कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारा एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणारा आदर्श खेळाडू आणि आदर्श खेळाडू विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अशा प्रकारची ही बक्षिसं. शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ गायत्री गुळवणी या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम प्रशालेच्या रंजन मंदिर येथे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गणेश गुळवणी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, संस्थेचे विश्वस्त लीलाधर जोशी, चव्हाण सर, नियामक मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट विजय साखळकर, मनोज पाटणकर, प्राध्यापक श्रीकांत दुधगीकर, नथुराम देवळेकर आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे आजी माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी मुख्याध्यापिका सौ गायत्री गुळवणी यांना भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी वसंत स्मृती आदर्श संस्थाचालक पुरस्कार प्राप्त सतीश शेवडे, शिक्षक पुरस्कार प्राप्त राजेश आयरे, राष्ट्रीय खेळाडू साक्षी लिंगायत, मृण्मयी नागवेकर, राष्ट्रीय खो खो प्रशिक्षक पंकज चवंडे, व्यवस्थापक विनोद मयेकर आदींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। सोलगाव बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय रिफायनरीबाबत उद्योग मंत्र्यांनी बैठक घेणं अयोग्य। खासदार विनायक राऊत यांनी पत्राद्वारे दर्शवला विरोध आणि व्यक्त केली नाराजी। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काढलेल्या वादग्रस्त विधानाचा रत्नागिरी, चिपळूण, राजापूर येथे सर्वपक्षीय नेते मंडळींनी केला धिक्कार। आणि रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्र आणि राज्य शासनासमोर पुन्हा उभं राहिलं संकट। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।